ग्रामीण महाराष्ट्र के लोगों ने पानी के गंभीर सूखे के समान बनाने के लिए टीवी शो सत्यमेव जयते की टीम ने 2016 में फॉर नॉन प्रॉफिट इन द वाटर कप फाउंडेशन में पानी फाउंडेशन के बारे में रैली निकाली। उस समय गांव और स्कूल के छात्रों ने भाग लिया था। पानी की कमी एक मानव निर्मित संकट है, इसलिए इस अभियान में ग्राम पंचायत दामलदा ने इस सूखे से छुटकारा पाने के लिए इस अभियान में भाग लिया है और जिसके लिए गांव में प्रशिक्षण के लिए भेजी गई टीम ने अपने विचारों को अच्छी तरह से व्यक्त किया, जिसके कारण पानी फाउंडेशन सार्वजनिक जागरूकता रैली और उपस्थित तालुका समन्वयक श्री गुणवंत पाटिल, ग्राम सेवक श्री R.M. रंजगावकर, सरपंच श्री हरिराम माली, उपसरपंच विजय चौधरी, पुलिस पाटिल दिनेश ठाकरे, पूर्व पुलिस पाटिल भगवान पाटिल, पूर्व सैनिक दीपक निकम, माध्यमिक विद्यालय दामलदा और जिला परिषद स्कूल दामलदा ने छात्रों ने 7 शिक्षकों ने भी भाग लिया। शहादा से संवाददाता कल्पेश राजपूत, शाहू राजे न्यूज। हॅलो, नमस्कार। मी गुणवंत पाटील, शहादा तालुका समन्वय। गेल्या वर्षी शहादा तालुक्यामध्ये पाणी फाउंडेशन तर्फे सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा आयोजित करण्यात आली होती। त्यामध्ये दामलदा या गावाने उत्कृष्ट काम केले होते। तसंच या वर्षी सुद्धा शहादा तालुक्यामध्ये 102 गावांनी सहभाग घेतलाय आणि त्यामधील दामलदा या गावाने सुद्धा प्रशिक्षण पूर्ण केलंय। ते 3.5 दिवसांचं प्रशिक्षण पाणी फाउंडेशन तर्फे दिलं जातं। तर त्याच प्रशिक्षणामधून प्रेरित झालेल्या प्रशिक्षणार्थींनी आज दामलदा या गावी येथील माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या मदतीने संपूर्ण गावात जनजागृती निर्माण करण्यासाठी एक रॅली काढण्यात आली। रॅलीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे स्लोगन्स देण्यात आले, घोषणाबाजी देण्यात आली, जसं की माती अडवा पाणी जिरवा, अन्ना गुडगुडे नाड गुडगुडे दुष्काळ, डिस्काव 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 या पद्धतीच्या अनेक घोषणांनी आज दामलदा शहर दणाणून टाकलेले आहे। आणि जे काही होतं तर ही एक स्पर्धा आहे। तर या स्पर्धेमध्ये दामलदामध्ये आजची काही परिस्थिती आहे पाण्याची, तर ती गंभीर होत चालली आहे। आज पिण्यासाठी पाणी मुबलक पाणी आहे, पण शेतीसाठी इथं पाणी नाहीये। तर शेतीची ओलिता खाली गेल्या 10 वर्षांमध्ये होती, ती आज बघता त्याचा रेशो आज झपाट्याने खाली येत आहे आणि ती तर दामलदा हे गाव सुद्धा पाणीदार व्हावं यासाठी येथील प्रशिक्षणार्थी प्रयत्न करत आहेत। त्याच पद्धतीने शहादा तालुक्यातील तब्बल 71 गावांनी 3.5 दिवसांचं निवासी प्रशिक्षण दैनदुले येथे आयोजित केलेलं होतं, तर ते यशस्वीरित्या पूर्ण केलं आहे। आणि त्यामध्ये जवळपास 71 गावांपैकी 50 गावं ही आज काम करत आहेत। त्यामध्ये नवानगर, जयनगर, मानमोड्या, बुलाणे, बामखेडा, दामलदा यासारख्या गावांचा समावेश आहे आणि उत्कृष्टरित्या आपल्या गावाला पाणीदार करण्यासाठी आज धडपडत आहे। आणि मला एक नक्कीच विश्वास आहे की जो उद्देश पाणी फाउंडेशनचा आहे की दुष्काळमुक्त महाराष्ट्र, तर दुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठी ही जी काही वाटचाल चालवली आहे, ही जी काही लोक चळवळ चालली आहे, तर लोक चळवळीला नक्कीच शहादा तालुक्यात भरघोस असं यश संपादन म्हणजे रिस्पॉन्स मिळालेलाच आहे। त्याच पद्धतीने भरघोस यश सुद्धा संपादन होईल आणि शहादा तालुका लवकरच पाणीदार होईल। उपसरपंच डॉक्टर विजय चौधरी, उपसरपंच या नात्याने आम्ही आज एक भव्य रॅलीचे आयोजन केलेले आहे आणि ते भव्य रॅली म्हणजे पर्यावरण आणि पाण्याचे नियोजन। पाण्याचे नियोजन म्हणजे आमच्या गावात कायमची पाण्याची पिण्याची समस्या आहे। आता तर दुष्काळ जाहीर झालेला आहे, त्यामुळे शेतात पूर्ण रब्बी हंगाम जो होता 5% आलेला नाही आणि पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या निर्माण झालेली आहे। आणि नेहमी बघतो 10 वर्षापूर्वी आपण बघायचो 30 ते 35 अंश टेम्परेचर असायचे या टायमाला। आता 40-45 अंश टेम्परेचर असतं। 45 उद्या आणखी 5 वर्षात ते 50-60 टेम्परेचर होईल आणि वाळवंट बनायला उशीर लागणार नाही या नंदुरबार जिल्ह्याला। म्हणून वेळीच यायला पाहिजे आणि जनजागृती गावात व्हायला पाहिजे, पूर्ण नंदुरबार जिल्ह्यात व्हायला पाहिजे। नंदुरबार जिल्ह्यात समजा 55 ते 60 अंशाचं टेम्परेचर गेलं तर हे जे झाडं आहेत तेही सुकतील आणि मग तेव्हा बोंबलण्याची रडण्याची वेळ येईल। वेळीच आपण हे टायमावर आपण त्याचे नियोजन आणि टायमावर आपण ज्या घेतली नाही तर आपण निश्चित वाळवंट बनेल नंदुरबार जिल्हा। म्हणून असं होऊ नये आणि जसं विजय माल्या देश सोडून पळून गेला तसं आपण
म्हणून आपण देश सोडून पळू शकत नाही. ही आपली भूमी आहे आणि आपल्याला याच्यावर भविष्य, आपले लहान लहान मुलांचे भविष्य आहे आणि ते कसं सुखी समृद्धात जावं याच्यासाठी जास्तीत जास्त प्रचार, पाण्याचा जसा संदेश देता येईल, झाडं लावण्याचा संदेश देता येईल, या दृष्टिकोनातून आम्ही ग्रामपंचायत काम करीत आहोत. आणि आम्हाला चांगल्या पद्धतीने पाणी फाउंडेशन जे आमिर खान जीने चालू केलं आहे त्यांना चांगलं सहकार्य मिळत आहे या जिल्ह्याला. आणि पुढं सगळ्यांनी समजूत घेऊन सगळ्यांनी सहकार्य करावं. गावात आपण बघतो मोबाईलवर मेसेज सोडतो, गुड मॉर्निंगचे मेसेज सोडतो, त्याच्यानंतर गुड नाईटचे सोडतो, ते कमी करून पाण्याबद्दल किंवा या झाडांबद्दल किंवा पर्यावरणाबद्दल जर मेसेज दिले जनतेला तर निश्चित जनता आमची खूप समजदार आहे आणि